तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण पाहिले भगवंता. तुकोबराय म्हणतात विठ्ठला तुझे पाय पाहिले, आता हे मन कुठं धावू शकत नाही. हे पाय पाहिल्यामुळे हे मन स्थिर झालं. हे मन स्थिर झालं म्हणजे मनातल्या अपेक्षा सुद्धा संपल्या. भाग गेला सीन गेला, आता राहिलाय तो फक्त आनंद. बघा राहिला राहिला झाला से सुद्धा नाही होती. तर आम्ही पायवारीला जात असताना हा अभंग कसा, काहींचा शब्द पाठ असतात, काहींचा कानपाठ असतो. अवघा झाला से आनंद करतात. मी त्यांना दोष नाही देत, मी त्यातलाच एक आहे. हरिभक्त परायण गुरुवर्य एकनाथ बाबा सदगे यांच्या सोबत जात असताना ही अभंगाची चाल माझ्याकडे आली आणि चाल गायला सुरुवात केली आणि द्रौपदीला से म्हटलं, त्याने मागणं से काढला. शब्दात बदल करण्याचा अधिकार आपल्याला नाही. अवघा झाला आनंद, आणि हा आनंद झाल्यामुळे प्रेमरसे बैसली मिठी, आवडी लाटी मुखासी. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गुपित सांगतो. प्रेमरसे बैसली मिठी, मिठ्या अनेक प्रकारच्या आहेत, पण प्रेमाच्या रसात जगद्गुरु तुकोबराय सांगतात की प्रेमाच्या रसात तुझ्या पायाजवळ माझी मिठी बसली. आवडी लाठी मुखासी. लाठी मुखासी म्हणजे काय? लाठी काठी नाही, आवडी लाठी बोलणे, लाठी सतत बोलणे, मुखासी या मुखाला तुझं नामस्मरण सतत घेणं आवडू लागलं, त्याच्यामुळे प्रेम निर्माण झालं आणि या प्रेमाच्या रसात तुझ्या पायाजवळ मिठी बसली, त्याच्यामुळे मन इथं स्थिर झालं. भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. तुकोबरायांनी भगवंताला सांगितलं, बघ भगवंता तुझ्यापर्यंत येण्यासाठी ह्या विश्वामध्ये अनेक नद्या प्रवाह करतात, पण एका समुद्राला भेटतात. तुझ्यापर्यंत येण्यासाठी अनेक संप्रदाय जन्माला आले, पण मला माझ्या वारकरी संप्रदायाचा गर्व आहे, अभिमान आहे. याचं कारण की या संप्रदायामध्ये काही करावं लागत नाही. मनातला भाव शुद्ध हवा, मनातलं प्रेम तुझ्या पायी ओतप्रोत हवं, आणि ते भोगण्यासाठी किंवा ते जमण्यासाठी किंवा इतरांना समजण्यासाठी तुका म्हणे आम्हा जोगे. जोगे म्हणजे जमण्यासारखं. विठ्ठल घोगे खरे माप. मुखातून विठ्ठल 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 भजन हेच माप आम्हाला जमण्यासारखं आहे, आणि हे जमत म्हणून भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला.